अगं आली वाटतं. हॅलो मॅडम, मी अश्विनी वाघमारे, प्रीटी ब्युटी मधनं आली, तुमची ब्युटिशियन म्हणून. तुम्ही ऑर्डर बुक केली आहे ना? हो, या ना. मॅडम सामान कुठे ठेवू? इथे ठेवा ना. ह्यांचं फेशियल करायचंय. नाही, मला नाही जमणार. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बोलवा. ओ हॅलो, ऑलरेडी आम्ही तुमची खूप वेळ वाट बघतोय. 10 मिनिटं लिहिलं होतं आणि ऑलरेडी अर्धा तास तुम्ही लेट आले आहात. आणि आता जर परत तुम्ही जाणार आहात तर मी तुमची कंप्लेंट करेन ना. नाही, नका करू कंप्लेंट. नको ना? देन लेट्स स्टार्ट द सर्व्हिस. काय झालं? नो नथिंग. मला ना कधी एकदा सर्व्हिस सुरू करते असं झालं. सिरियसली इतका डोक्याला शॉट दिलाय ना बहिणीने. अगं पण तू आता फेशियल करतेस ते कशाला त्याची आठवण काढतेस? अगं आठवण काढायची म्हणून असं नाही काढते, पण ती डोक्याला शॉट दिलाय ग तिने. एकतर घरातल्या सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घेतलंय. माझे आई वडील, माझा नवरा सुद्धा कायम तिच्याच बाजूने बोलतो. आणि आता तर माझ्या मुलाचे पण कान भरले ग तिने. त्याचा सगळ्यात जास्त राग आला मला. दॅट्स व्हाय आय हेट हर. अगं काय करतेस? थोडं हळू. सॉरी मॅडम. ओ माय गॉड. काय ग, काय झालं? अगं या बाईचा आवाज ऐकून मला एक सेकंद असं वाटलं की बहिणीच आली की काय. शिल्पी, अगं वेडी झालीस का ग तू? तू आता तुझ्या वहिनीचा विचार करणं आता बंद कर. आणि आता तर हिला काही तिचे आवाजही ऐकू यायला लागले. नाहीतर अगं शिल्पी, अशाने तू वेडी होशील. हो खरंच मी वेडीच होणार आहे. तुम्ही झोपा. हो, उशीर आहे ना मला. हो दे. हा जॉब सोडायचा आत्ताच्या आत्ता. अहो असं काय करताय? आई नाही, तू जॉब सोडणार नाहीयेस. तू त्यांना दाखव ना, तुला 5 स्टार्स मिळालेत, चांगले रिव्ह्यूज मिळालेत ते. हे बघ आई, तू अजून जास्त चांगलं काम करशील ना, तू खूप जास्त पैसे कमवू शकशील ग. तू जॉब सोडायचा विचार सुद्धा नाही करायचा. सा ऐका ना माझं. जॉब सोड किंवा बघ मला सोडून दे. काय काय भलतं सलतं बोलताय तुम्ही? मी तुला सांगितलं असताना सुद्धा तू हा जॉब करतेस. तुझ्या लेखी माझी काय इज्जत आहे हे कळत नाही मला. तरी सुद्धा मी तुला माफ करू शकतो. हा जॉब सोड, नाहीतर मग आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. तुझं लग्न झालं ना तेव्हापासून तुझ्याकडून फेशियल करून घेतेय. चेहरा लपवला होतास, पण हात कसे लपवशील?
तू जेव्हा मला पहिल्यांदा गालाला हात लावलास ना तेव्हाच समजलं होतं मला तूच आहेस. ते म्हणतात ना कधी कधी स्वतःच्या अंगातले गुण स्वतःवरच भारी पडतात, तसं झालं तुझं. आता जाऊ देत, उगाच झाशीची राणी बनायला जाऊ नकोस. दादा म्हणतोय तसं कर, ही नोकरी सोड आणि घरी बस. करिअर बनवायला निघाली होतीस, आम्हाला कोणालाही न सांगता खोटं बोलून इकडे यायचीस, सगळं लपून छपून. हा तरीच तुझे तेवर बदलल्यासारखे वाटत होते. मीच मूर्ख, मला समजायला हवं होतं. एनिवे, पण संपलं आता तुझं करिअर. सुरू होण्याआधीच संपलं. मॅडम, मी ही नोकरी नाही करू शकणार. आर यू शुअर? हो. ओके देन. मग तुम्हाला कंपनीचे पूर्ण पैसे भरावे लागतील. काय? कंपनीचे पूर्ण पैसे परत करावे लागतील म्हणजे? अश्विनी, आता तुम्ही शांतपणे ऐका. तुम्ही जे काही बोललात ते सगळं मी ऐकलं. अश्विनी, तुम्ही एक चांगली ब्युटिशियन आहात आणि तुमचं फ्युचरही खूप ब्राईट आहे. एखाद्या छोट्याशा घटनेमुळे तुम्ही नोकरी सोडताय. इट्स नॉट गुड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नोकरी जरी सोडलीत तरी लोनचे सगळे पैसे तुम्हाला भरावेच लागणार आहे, तसा नियमच आहे. पण अश्विनी, जर तुम्ही हा जॉब करत राहिलात तर तुमच्या कामामधून हे पैसे आम्ही हळूहळू रिकव्हर करू शकतो. पण जर तुम्हाला हा जॉब सोडायचाच असेल तर तुम्हाला आत्ताच कंपनीचे सगळे पैसे परत करावे लागतील. आणि हे जमणार आहे तुम्हाला? अश्विनी, हे सगळं मी तुम्हाला घाबरवण्यासाठी बोलत नाहीये. असं बऱ्याचदा होतं की बायका आमच्याकडे जॉब जॉईन करतात पण घरातल्या काही प्रॉब्लेम्समुळे ते लगेच सोडूनही देतात. अश्विनी, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे म्हणून मी तुमचं रेजिग्नेशन 7 दिवस एक्सेप्ट करणार नाहीये. म्हणून वेळ घ्या आणि शांतपणे विचार करा. आणि 7 दिवसानंतरही जर तुमचा हाच निर्णय असेल तर मी तुम्हाला फोर्स करणार नाही. तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. जेनिफर आणि स्वातीला आत पाठवा. येस मॅम. जेनिफर, स्वाती, अश्विनीने जॉब सोडण्याचा निर्णय घेतलाय. पण मी 7 दिवसाचा त्यांना नोटीस पिरियड दिलाय. तर पुढच्या 7 दिवसापर्यंत त्या नोकरीवर नसतील. त्यांच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स तुम्हा दोघींना हँडल करायचे आहेत. पण हा, कंप्लेंट यायला नको. गॉट इट? ओके मॅम. तुम्ही काय बोलतो मला काय कळत नाही साहेब. मी चोरी नाही केली साहेब. मी चोरी नाही केली. मी साधा माणूस आहे साहेब. हो, खूप साधा. इतका की चोरी करून 2 दिवस कामावर नाही आलास. नाही साहेब, मी तसं सांगितलं होतं. मी 2-3 दिवस येऊ शकणार नाही. माझ्या घरी प्रॉब्लेम चालू होते साहेब. अच्छा, प्रॉब्लेम म्हणून चोरी करत फिरतोस? नाही, विश्वास ठेवा साहेब, मी चोर नाही आहे. मी चोरी नाही केली साहेब. मग पोलिसांना का बरं अवॉइड करत होतास? मी येणारच होतो साहेब, पण माझ्या बायकोची तब्येत बरी नव्हती. मी तसं कळवलं देखील होतं. पप्पू कापरेला ओळखतोस का? काय झालं? हा, आता का तुझी बोलती बंद झाली? पप्पू कापरेसाठीच काम करतोस ना तू? नाही साहेब, मी त्या माणसाला ओळखत देखील नाही. विश्वास ठेवा साहेब माझा. असं ऐकणार नाही तू. बाबा,
काय वागण्याची पद्धत झाली? काय करताय तुम्ही? तुम्ही ते काय करताय? आणि हे कोण आहेत? ऍडव्होकेट विद्युत म्हात्रे. यांना सोडा. तुम्हाला यांना असं डांबून ठेवता येणार नाही. गाड्या चोरीला जातात ऍडव्होकेट साहेब, आणि हे त्याचे प्राईम सस्पेक्ट आहेत. इन्स्पेक्टर साहेब, मी सांगितलं होतं की मला माझी कंप्लेंट मागे घ्यायची आहे म्हणून. अहो, हे खूप प्रामाणिक आहेत, साधे आहेत. हे चोरी कसं काय करतील? तुम्ही प्लीज प्लीज कंप्लेंट मागे घ्या. हे बघा मॅडम, आम्हाला आमचं काम करू द्या, कळलं? इन्स्पेक्टर, मला सांगा, कोणत्या ग्राउंडवर तुम्ही यांना अरेस्ट केलंय? काही पुरावा आहे तुमच्याकडे? चोरीच्या दिवशी गैरहजेरी आणि त्यानंतर 2 दिवस कामावर न येणं. तरीही तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे असतील ना, तर त्यासाठी कोर्टची परमिशन लागेल, आणि त्याशिवाय तुम्हाला यांना इथे ठेवता येणार नाही. त्यांच्या तोंडून खरं बाहेर काढल्याशिवाय आज मी यांना जाऊ देणार नाहीये. मी सांगितलेलं आहे इन्स्पेक्टर साहेब, मला माझी कंप्लेंट मागे घ्यायची आहे. तरी तुम्ही यांच्या मागे का लागलात? हे बघा, मला माझी गाडी नकोय. गाडी? कोणती गाडी? जी तुम्ही चोरली ती गाडी. यांनी गाडी चोरली नाहीये. अश्विनी, काय प्रकार आहे हा? काय, कसली कंप्लेंट, कसली गाडी? बाबा, मी हे सगळं तुम्हाला नंतर सांगते. इन्स्पेक्टर, मी यांना घेऊन चाललोय, आणि जर तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न केलात तर मी आत्ताच्या आत्ता इथे प्रेसला बोलवेन. मी बघतो सगळं. पोलीस घरी येणार नाही. अश्विनी, ती गाडी, पोलीस कंप्लेंट, चोरीला जाणे, मला काही समजलं नाही. कुणाची गाडी आणि तू कधी घेतलीस? मी सगळं सांगते तुम्हाला. तुम्ही आधी घरी चला. बघ, उठा. बाबा, काळजी घ्या. मामी, मला ब्रेड बटर नको, मला क्रीम बिस्किट पाहिजे. आई, मला पण क्रीम बिस्किटच दे. कॉफी कधीपासून रेडी असं कळलंय मला. मिळणार आहे का? वहिनी, वहिनी. अश्विनी, अगं बघ ह्यांना काय हवंय ते. अश्विनी, आई, हा सगळं काय प्रकार आहे? कुठे चालली आहेस तू? काय प्रकार आहे हा? दादा, तू काही बोलणार आहेस का? पकड बिस्किट, घे. कॉफी. आई, घरातली सगळी कामं झाली आहेत. हा, कुठे जातेस तू? कामावर चाललेत. बाबा, ऐका ना, तुमचा चहा सुद्धा करून ठेवलाय. आणि आई, दुपारचा स्वयंपाक झालाय, मुलांचे डब्बे भरून झाले आहेत, संध्याकाळचा नाश्ता सुद्धा झालाय. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परत येते मी. तुला ऐकू येत नाहीये का? अरे, तुझं काही ऐकायचंच नाही असंच ठरवलंय तिने. हिम्मत बघ तिची. आई, बाबा, येते मी. बाय संजू को. बाय. पण तुझ्या बाबतीत मी देखील एक निर्णय घेतला, जो तुला मान्य करावा लागेल. काय बाबा? तुझा कामावरून ये, संध्याकाळी सगळ्यांनाच कळेल.
आणि मी जो निर्णय घेतलाय त्यामध्ये कुणीही आड यायचं नाही, तू देखील नाही. मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये बाबा. येते मी. श्रेयस काय बोलली ही? तू चोरी केलीस? मला याबद्दल बोलायचं नाही. काय चाललंय काय या घरात? मला काही समजत नाहीये. आणि तुम्ही कोणता निर्णय घेतलाय? कळेल तुलाही. या घरात सगळ्या गोष्टी होऊन गेल्यानंतर मला कळतायत. हा कोण आहे? पिंटू पाटोळे, पप्पू कापरेच्या गँग मधला आहे सरा. खरं काय ते सांग. साहेब अहो मला खरंच काय माहित नाही हो साहेब. गरीब माणूस हो साहेब, जाऊ द्या ना साहेब. ए गाप. तो लॉकअप मध्ये जो माणूस आहे त्याला ओळखतोस? सर प्लीज एकदा मला बाहेर काढा. माझ्या मोबाईल मध्ये पुरावा आहे. प्लीज 1 मिनिट शांत बस. इन्स्पेक्टर साहेब, तो काय सांगतो ते ऐकून तरी घ्या. हे बघा, पप्पू कापरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध तुमच्याकडे एवढ्या साऱ्या कंप्लेंट्स आहेत, पण अजूनही तुम्ही त्याला अटक करू शकला नाहीत का? कारण तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीयेत. ते पुरावे जर श्रेयस तुम्हाला देणार असेल आणि पप्पू कापरेला तुम्ही पकडू शकणार असाल तर काय वाईट आहे, कारण खरा गुन्हेगार पप्पू कापरे आहे. सर अहो हे आपल्याला गोल गोल फिरवतायत. बाहेर काढा याला. अहो पण सर. बाहेर काढा याला. बघू तरी काय पुरावा आहे याच्याकडे. सर मी खरं सांगतोय सर. तो पप्पू कापरे मला प्रेशराईज करत होता, ब्लॅकमेल करत होता, म्हणून मी हे सगळं केलं. आणि मी नाही म्हटलं तर काय नाही, मग माझा इन्फॉर्मर पोलीस स्टेशनला जाणार, चोरी कोणी केली ते सांगणार, ते पण सबूत देऊन. ब्लॅकमेल करतोयस मला. ये तो कहाणी में ट्विस्ट है सर. इन्स्पेक्टर साहेब मला पैशांची गरज होती. मला कुठून तरी कळलं की हा पप्पू कापरे व्याजावर पैसे देतो, पण मी त्याच्याकडे उधारी मागायला गेलो तर तो काय मला द्यायला तयार नाही. पण तो बोलला एक स्कूटी उचलायची, ती उचलली तर मी पैसे देईन तुला. आणि तू गेलास राजा चोरी करायला. तुमचा ऋतिक रोशन. सॉरी सर, असं नाही हो साहेब. आता पैशांची गरज होती आणि हो त्यावर तो मला खोटंही बोलला. तो मला बोलला की ही स्कूटर चोरी नाही करायची आहे, ही स्कूटर या पिंट्याचीच आहे आणि त्याच्या कुठल्या तरी दुश्मनाने ती उचलली होती. पण ते लोक जाऊ शकत नाही, कोणतरी पाळत ठेवून होतं. पण तो बोलला तू जा. या पिंट्याने मला ते हँडल अनलॉक कसं करायचं तेही शिकवलं.
हँडलॉक उघडलं, ती स्कूटर घेतली, जिथे हवी होती तिकडे दिली आणि मग पप्पू कापरेच्या गोडाऊनवर गेलो. हुहू, पेन्सिल तोंडात घालायची नसते, चांगली सवय नाही ती, फक्त लिहायचं याने. तिच्या सगळ्या पेन्सिल तशाच आहेत. ती उंदरी नाही, ती सगळ्या पेन्सिल तशाच खाते. उंदरण कोणाला म्हणतोस? तुला. तू उंदीर आहेस, तू चुहा आहे. तू चुहिया. तू 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 उंदीर आहेस, तू 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 तू. दोघही एकदम शांत बसा, भांडायचं नाही. काय उंदीर उंदीर आणि चुहा चुहा लावलाय? हुहू, तुला किती वेळा सांगितलं ग, पेन्सिल तोंडात घालायची नाही. अभ्यास कर आता. सॉरी. दीदू. काय ग? तू पाय नको ना हलवू. पाय हलवणं पण बॅड हॅबिट आहे ना. ओके सॉरी. दीदू, पण चांगल्या सवयी का लावायच्या असतात? आपल्याला आयुष्यात मोठं झाल्यावर चांगला माणूस बनायचा आहे ना, म्हणून. आई काय म्हणते? चांगल्या सवयी आपल्याला आयुष्यात पुढे नेऊ शकतात. पण मोठं गुड हॅबिट्स तर फक्त लहान मुलांसाठीच असतात. असं नाहीये संजू. नाही, तू रॉंग बोलतेस. खोटं बोलणं ही बॅड हॅबिट आहे. असं का बोलतोयस तू? पण आपल्या घरात तर सगळेच खोटं बोलतात. म्हणजे? आजोबा तर आपल्याला न सांगता खोटं बोलून रात्री कामाला जातात. मामी पण कामाला जाते आणि मामा तर चोरी पण करतो. संजू, असं नाही बोलायचा, शांत राहा तू. पण तू बघ ना मोहिताई, तू आम्हाला ओरडतेस कारण की आम्ही दोघं भांडतो म्हणून. पण मम्मी पप्पा तर नेहमीच भांडत असतात. मम्मी मामीच्या वस्तू घेते आणि तिला परत करत नाही आणि तिला रडवते. हो रे संजू. दीदू, मोठी लोक तर नेहमी चुकाच करत असतात, पण लहान मुलं जेव्हा चुका करतात तेव्हा ते त्यांना ओरडतात. पण मला तर हे रूल्सच कळत नाही. दीदू, पण मोठं होऊन जर बॅड हॅबिटच ठेवायच्या आहेत तर लहानपणीच का चांगलं वागायचं? तुम्ही गप्प बस हा दोघही. तू अभ्यासाकडे लक्ष दे. संजू, जास्त बोलायला लागलायस. तू पेन्सिल तोंडात घालायची नाही परत, ओरडेन मी तुला. अभ्यास करा दोघही. हे दोघं बोलतायत ते सगळं तर बरोबर आहे, पण या घरात पुन्हा सगळं ठीक व्हायला हवं, अगदी आधीसारखं. काय ग, काल हे बोलले आणि लगेच आज कामावर जायचं बंद केलंस? आई, वीकली ऑफ असतो ना, तसंही मी जाणार नव्हतेच. आणि काय, काल हे जेवायच्या वेळेपर्यंत आलेच नाही, त्यामुळे आपल्या या विषयावर काही तसंही बोलणं झालंच नाही ना. आज पण सकाळी लवकरच बाहेर गेला, नाश्ता सुद्धा केला नाही. तुला काही बोलला? नाही, माझं त्यांच्याशी तसं काही बोलणं झालंच नाही. काय हो 4 BHK, सगळं काही ठीक आहे ना? नसाला काय झालं? नाही म्हणजे कंठाळे म्हणत होत्या की श्रेयसला काल म्हणे पोलीस पकडून घेऊन गेले. काही भानगड वगैरे नाही ना? पोलीस कशाला श्रेयसला पकडून नेतील? दुसरा कोणीतरी असेल. अहो, हेच तर मी विचारायला आले ना. आणि भजनी मंडळात हीच चर्चा सुरू होती. काय ग अश्विनी, काही झालं काय ग? नाही हो काकू, असं काहीच झालेलं नाहीये. नाही ना? बघ, मी म्हटलंच, ह्या कंठाळे बहिणी ना दुसरी काही कामच नाहीत, सगळ्यांच्या चौकशा करत असतात. अरे देवा, माझा गॅस तिकडे सुरूच आहे. आले हा मी. काय ग, श्रेयस काल रात्री उशिरा आला ना? हो आई. पोलीस वगैरे काही बोलला? नाही, काहीच नाही.
एकामागून एक काही ना काही टेन्शन सतत चालूच आहे. कंटाळा आलाय या सगळ्याचा. तेव्हा परमेश्वरा संपू दे एकदा हे सगळं. नको, चुकीच्या वेळी फोन वाजला तर गडबड होऊ शकते. आपण वाट बघू. हॅलो, हा बोला. ओ गुड, व्हेरी गुड. त्याला घेऊन या इकडे. श्रेयस आणि पिंटूला पण घेऊन या. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. पप्पू कापडे पकडला गेलाय. दॅट्स ग्रेट. आपली टीम त्याला पकडण्यात यशस्वी होईल याची खात्री होती मला. नाही, ती खात्री मला सुद्धा होती. पण मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, पप्पू कापडे जर पकडला गेला, आता श्रेयसचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आपल्याला. ऍडव्होकेट म्हात्रे, आम्ही ते फुटेज तुम्हाला देऊ शकत नाही आणि त्या फुटेजला टेम्पर सुद्धा करू शकत नाही. राईट. एव्हिडन्स म्हणून ते आधीच आमच्या रेकॉर्डवर आलंय. पण पिंटूने स्टेटमेंट दिलंय. श्रेयस वाघमारे यांना पप्पू कापरेने आपल्या दबावाखाली हे काम करायला लावलं. ह्या बेसिसवर आपण त्यांची सुटका करू शकतो. दॅट्स ग्रेट. हो, पण त्यांना कोर्टात विटनेस म्हणून हजर राहावं लागेल. ऑफकोर्स. बरोबर. फक्त यापुढे ते असं काही करणार नाहीत याची काळजी घ्या. मी नक्की काळजी घेईन. बाय द वे, थँक्यू सो मच. वेलकम. ओके. तुम्हाला काय वाटतं, मी काहीच करू शकत नाही? मी कोणीच नाही? जेव्हा मी हे काम करण्याचा निर्णय घेतला ना, तेव्हा सगळ्यात पहिलं माझ्या मनात काय विचार आला माहिती? तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर मी माझं काम बंद करेन. पण आता असं नाही करणार. मी कोण आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. माझी जागा, माझी लायकी फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाहीये. मी त्याच्या पलीकडेही जाऊन काहीतरी करू शकते. खरं सांगू का, यात ना तुमचा दोष नाहीच आहे मुळात. तुम्ही स्वतः काय काय करू शकता ना हेच विसरलात. आणि हो, मला या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देण्यात माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. हो, या उलट मी स्वतः काय करू शकते ना यासाठी मी प्रयत्न करेन. अश्विनी, जास्त उडू नकोस. जमिनीवर राहा. चल एक काम कर, घे ती जागा, उघड तुझं पार्लर. काय करायचं ते कर. नाही, महिन्याभरात रडत रडत माझ्याकडे आलीस आणि बोललीस ना की मी काय म्हणते, मला माफ करा, माझी चूक झाली, तुमचा बिझनेस तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये थाटा, मी पार्लर बंद करते, असं नाही म्हणालीस ना, श्रेयस वाघमारे नाव नाही लावणार. तुम्ही जो माझ्यावर हा अविश्वास दाखवलाय ना, त्याबद्दल खरंच थँक्स. कारण तुम्ही जेव्हा पूर्वी असं बोलायचात ना, तेव्हा मी खूप निराश व्हायचे, माझा कॉन्फिडन्स कमी व्हायचा. पण आता तुम्ही बोलल्यानंतर ना माझ्यात एक ऊर्जा निर्माण झालीये, काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. तुम्ही मला असं म्हणालात ना की माझ्या पार्लरमध्ये माशी फिरकणार नाही म्हणून. मी आत्ता या क्षणी इथे तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट करते. त्याच ऑफिसच्या जागेमध्ये माझी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून दाखवेन. स्वतःचं पार्लर काढून त्याचा एक ब्रँड झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. वचन देते मी तुम्हाला. मी आतापर्यंत जे करायला हवं होतं ना, जे करू शकले नाही, ते याच्या पुढे मी तुम्हाला करून दाखवेन. मी अश्विनी वाघमारे या श्रेयस वाघमारेला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दाखवेनच. अरे यार, माझा पेन कुठं आहे? इथे पण नाहीये. वहिनी, एकही वस्तू माझ्या जागेवर नसते. वहिनी, कुठे गेली आहे वहिनी? बाहेर गेली ती.
अरे एवढ्या सकाळी सकाळी कुठे जाते आता ही? किट तर इकडेच आहे तिचं. प्रिटी ब्युटीला नाही, ती तिच्या कामाला गेली. पण मग घरातली कामं तरी करून जायची. कामं तरी झाली आहेत का? मग तुम्ही शिका ना, स्वावलंबन शिका जरा. किती दिवस आयतोब्यासारखा हातात घेणार आहेस? तू स्वावलंबी होशील ना तर संजू देखील स्वावलंबी होईल. संजूचा काय संबंध आहे यात आता? दूध गरम केलंय, कोणाला कॉफी हवी असेल तर करून घ्या. तुम्ही रेडी आहात का? यस. चला मग. बाय आजी, बाय आजोबा. बाय बाय. बाय मामी. अरे आता आजीने काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू? मामी बाहेर गेलीये. हा बाय मम्मी. आजोबा, कॉलेज नंतर मी ऑफिसला जाईन. आईला काही हेल्प हवी असेल तर. हो बेटा जा. चला. तू तुझी कॉफी करून घे, नाही तर तुला उशीर होईल. हो. ऐश्वर्या रायचं हे पार्लर प्रकरण फारच सिरियसली घेतलंय तुम्ही. तूही आता सिरियसली घे. अरे बापरे, घरी एक नाटक आणि इथे हे रिक्षावाल्यांचं एक नाटक. अरे तू इकडेच आहेस, गेली नाही? अरे कशी जाऊ, रिक्षाच मिळत नाहीये मला आणि माझी बस पण निघून गेली. आता परत सर ओरडणार आज मला. चल मी सोडतो. नाही राहू दे, नको, मी जाईन. मला काय काम धंदे, सोडतो की. चल. बरोबर आहे, तुला काय काम धंदे आणि म्हणूनच हे सगळं होतंय. दादा अरे, वहिनी जे काही पार्लरच्या नावाखाली सकाळीच बाहेर पडते ना, खरं तर तिच्यामुळे मला घराबाहेर पडायला उशीर होतोय. आणि हे जे काही चालू आहे त्या सगळ्याची ग्रॅव्हिटी कळतीये का तुला? दादा ते ऑफिस तुझं आहे, तिथे तू काम केलं पाहिजेस, तिने नाही. तिने ना अजून तिचे रंग दाखवायला सुरुवात केलं नाहीये. जेव्हा करेल ना तेव्हा हे सगळं प्रकरण तुझ्यावरच शेकेल. आत्ताच सांगून ठेवते. दादा, इट्स हाय टाइम, यू शुड डू समथिंग अबाउट इट. मी हायवेला जाऊन बघते मला रिक्षा मिळतेय का. इथे नाही मिळणार. आणि जे बोलले त्याचा जरा विचार कर. ओके सर. येस सर. गुड डे सर. सर सर ओके. काम देतो काही देतो म्हणतात, काम द्यायची वेळ आली का तर कदमला फोन करतात. आणायचं कुठून आता, काम कळत नाही. काय रे, आज एवढं लवकर हजर? तू तर ना माझ्याशी बोलूच नको. अरे एक काम नाही शोधू शकत माझ्यासाठी? अरे हो हो, मी फक्त ट्रायल टाकला, तू बाउंड्री मारायला निघालास. आणि ए भाई, माझ्यावरती चिडू नकोस. एवढ्या दिवस तुलाच काम करायचं नव्हतं. आणि ते पप्पू कापरे प्रकरण आताच निसरते, माहिती ना तुला. त्यातून जरा बाहेर तर येऊ दे, श्वास तर घेऊ दे. एवढ्या हळुवारपणे नाही चालणार. मला लगेच काम हवंय, लगेच शोध. का? अच्छा, वहिनी स्वतः काम करणारे म्हणून का? तुझ्या त्या ऑफिस मध्ये वहिनी स्वतःच करण्याचा काहीतरी प्रयत्न करताय म्हणून तुझी एवढी तडफड होतीये का? या सोसायटीत एक वेगळा न्यूजपेपर छापला जातो का रे? कोणाच्या घरात काय चालू आहे, कोणाच्या मनात काय चालू आहे, कोणाची मनस्थिती काय आहे, हे सगळं छापून येतं वाटतं त्याच्यात. हे बघ बाई, मुद्द्यावर बोल, विषय बदलू नकोस. एवढ्या दिवस वहिनी तुझ्याकडे भीक मागत होत्या की अरे बाबा काम कर, ऑफिसला जा. पण नाही, आम्हाला काम करायचं नव्हतं. आम्हाला ना दारूची बाटली घेऊन बसायचं होतं. लॉट मध्ये लॉस झाला त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं. आम्हाला काम नव्हतं करायचं. आणि आता वहिनी स्वतःचा करण्याचा काहीतरी प्रयत्न करताय तर तुला काय प्रॉब्लेम आहे? एवढा कसा विचित्र माणूस आहे रे तू? अरे एखादीने त्याला मदत केली असती. ए पांड्या, तू मला अक्कल शिकवू नकोस. मला मदत करू शकतोस, एखादं काम देऊ शकतोस तर दे, नाही तर राहू दे, माझं मी बघून घेईन. आणि बघ कसं आहे ना, सलग सगळ्या मॅचेस मध्ये वाईट परफॉर्मन्स दिल्यानंतर माणसाने ओपनिंग बॅट्समन होण्याची स्वप्न बघू नये. पटेल साहेब केम छो? नमस्ते. अरे एकदम मजाમાં. તમે કેમ છો શ્રેષભાઈ? બસ ચાલે છે. बाकी सब धंदा वगैरे चाले છે. अच्छा, मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का? म्हणजे मी ऐकलं की प्लॉट मध्ये बराच लॉस झाला. बहु लॉस થઈ ગયું. केस चालू है कोर्टात, बघू. अरे ठीक है, धंध्यामध्ये ऊपर नीचे होते रहता है, कोई टेंशन नहीं लेने का, सब ठीक हो जाएगा. हाँ हाँ, कुछ हेल्प रहेगा तो बोलना है जरूर. अरे नाही पटेल साहेब, हेल्प काय, तुम्ही ऑलरेडी एवढी हेल्प केली आहे, एवढी मोठी जागा मला दिली चालवायला, आता त्याचाही काय उपयोग नाही. हा काय झालं? जागा चांगली नाहीये? नाही, अरे जागा बहु सरस छे, पण ती जागा तुम्ही मला माझ्या धंद्यासाठी दिली होती ना,
आता माझी बायको तिकडे पार्लर सुरू करते. ब्युटी पार्लर? हा, ब्युटी पार्लर. नाही म्हणजे कसं आहे, तिच्या एका शब्दावर तुम्ही ती जागा मला दिली माझ्या बिझनेससाठी, भाडंही नाही घेतलं. पण आता ती पार्लर सुरू करते म्हटल्यावर भाडं वगैरे द्यावं लागेल ना. पार्लर शुरू हो गया क्या? ऑलमोस्ट. नाही मतलब सुरू हो जाएगा. पण कसं आहे, तुम्हाला विचारायला हवं होतं ना, ते विचारलं नाही, ते जरा मला खटकलं. बरोबर आहे, सांगायला तर हवं होतं. आणि माझं काही असं म्हणणं नाही म्हणजे पटेल साहेब, जागा तमारी छे, तुम्ही मला दिलेली माझ्या कामासाठी. पण आता तिकडे ते काम चालणार नसेल आणि दुसरं काहीतरी होणार असेल तर मग तुम्ही ती जागा परत घेतली तरी मला काही हरकत नाहीये. म्हणजे हा करेक्ट. मला वाटतं मला संजू, ते टोस्ट पॅलेस राहू दे आणि ते खायला दे मला. नाही, का पाडवलंस माझं टोस्ट पॅलेस? ते टोस्ट पॅलेस तुझ्यासाठी एकट्यासाठी नाहीये, खायला आणलंय, ते खेळायला नाही. नाही खायचं, हे माझ्यासाठी आहे. तुझ्या एकट्यासाठी नाही, दोघांसाठी आहेत. माझे ते. तू चुप बस रे, मला खाऊ दे. माझं आहे, दोघांचं आहे, चुप बस. नाही, मला खाऊ देत ना संजू. अरे बंद करा ते भांडण. किती किटकिट करताय. घे, खा तूच. मला नाही खायचे, तूच खा. आजी, मला डोसे बनवून दे. ए, ते डोसे वगैरे तुझ्या मामीला सांगायचं, मला नाही बनवता येत. आणि तुझी मामी तर घरी नाहीये, ती गेलीये बिझनेस करायला. सवय करून घ्या. आणि आई, तूही डोसे बनवायला शिक आता. कामासाठीच गेली आहे ना ती. तिला जे शक्य होतं ते सगळं करून गेली आहे. आता यांचे 1000 नखरे राहील तर ती काय 24 तास घरात बसून राहणार आहे? आम्ही नाही का केली 24 तास काम? आमच्या वेळी नाही केलीत. कौतुक. कौतुक म्हणजे आता काय गळ्यात हार घालून आरती करायची होती तुझी? आणि वयाच्या आधी म्हातारी होऊ नकोस. चांगली ठणठणीत आहेस. काम करत राहशील ना तर कामाची सवय होईल. बसल्या बसल्या खायची सवय अश्विनीच लावली होती ना. आता तुम्ही म्हणाल सडनली की चला काम करा, तर कसं होणार? सवयी बदलता येतात ना. आजी, ती आपली साफसफाई करायची फडकी कुठे आहेत? आताच ठेवलेत पिशवीत. अश्विनीनेच ठेवलेत. मी घेते. मयुरी, आलीस तशीच चाललीस? नेमकं काय झालंय काय? अगं आजी, ऑफिस बंद होतं ना बरेच दिवस, थोडी धूळ साचलीये, तर पुसायला काहीच नाहीये म्हणून घेऊन जाते. दीदू, तू आईची मदत करायला जातेस? हो. थांब. काय? मी पण तुझ्यासोबत येते. अगं नको, तू अभ्यास कर, आई रागवेल. अगं दीदू, आम्ही खाली खेळायला जातो ना, मग तेवढा वेळ मी तुला आणि आईला मदत करेल आणि आल्यावर अभ्यास करेन. तुझं काही काम नाही तिकडे, तू इकडेच थांबायचं. दीदू पटकन चल. मी पण येणार. अरे नको येऊ, तुझं काही काम नाही. दीदू पटकन ये. मी पण येणार. ऐका, तुम्ही दोघंही येऊ नका, तुम्ही दंगा कराल तिकडे. नाही, मी हेल्प करणार. घेऊन जा बाई. तशी ही इथे नुसती कटकट करतात माझ्या डोक्याशी. प्लीज दीदू, प्लीज प्लीज प्लीज. बरं चला, पण मस्ती नाही करायची. नाही, बिलकुल मस्ती नाही. प्रॉमिस. बिलकुल नाही. आज येते. घ्या, करून घ्या पिकनिक. मार्केटिंगचं पण खूप लक्ष देऊन बघावं लागेल आपल्याला. मार्केटिंग करायचं म्हणजे? थांब, तू काम करतो मी सांगते. आपल्या जवळपासच्या सगळ्या एरियामध्ये घरोघरी जाऊन सांगावं लागेल की आपण इथे पार्लर चालू करतोय. मला काय वाटतं, आपण न्यूजपेपर मध्ये ना लिफलेट पण वाटू शकतो. हा, ही खूप छान आयडिया आहे. पण आपल्या पार्लरचा टायमिंग काय असेल? आपण 11 ते 7 ठेवूया. म्हणजे ना बायका ऑफिस सुटल्यानंतर पण पार्लरला येऊ शकतील. त्यापेक्षा ना आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 7 ठेवू. म्हणजे ऑफिसला जायच्या आधी सुद्धा बायका आपल्याकडे येतील. तुला माहिती आहे ना, आत्या तुझ्याकडून ऑफिसला जायच्या आधी आयब्रोज करून घ्यायची, म्हणजे तेव्हा सगळे पार्लर्स बंद असायचे म्हणून. गुड आयडिया. नाही, आयडिया चांगली आहे, पण माझी ना घरची सगळी कामं नाही आटपणार. आशू, तुझी पहिली प्रायोरिटी आता बिझनेस आहे, घर नाही. नाही प्राजू, माझी ना पहिली प्रायोरिटी नेहमी माझं घर होतं आणि घरच राहील. अगं, हे सगळं मी कुणासाठी करते? माझ्या कुटुंबासाठी करते ना. आई, घरची तू अजिबात काळजी करू नकोस.
ते सगळं मॅनेज होईल. आता सध्या ना आपल्याला इथे कुठे कुठे काय सुधारणा करायच्यात ना ते बघावं लागेल. म्हणजे तुला कुठे शेल्फ बनवायचे आहेत, कुठे मिरर हवाय, कुठे वॉश बेसिन बनवायचंय, हे सगळं आपण डिसाईड केलं. एक तर ती बाई बडबडत बसते, दुर्लक्ष करा ना. तुम्ही कशाला माझ्या मागे मागे आलात? बोलवलं होतं मी तुम्हाला, जा ना भजन अटेंड करा. भजन नुसतं नावाला, बाकी लोकांच्या घरात काय चालतं ना याच्याच कुटाळक्या जास्त. अगं काय झालंय काय? तुमची लाडकी सून हा ती दिवे लावते आणि त्याची फळं मी भोगते. काय झालंय आई? कुणी काय बोललंय का तुला? कोणी काही बोललं नाही. ह्या आपल्या उगाच मनावर घेतात काही पण. या अश्विनीमुळे नेहमी मला ऐकावं लागतं. एक काम धड करत नाही, पण करायची हौस ती मात्र भारी. गेल्या वेळेस त्या स्पर्धेत भाग घेतला, पडली, असं झालं. आता हा नवीन बिझनेस तो सुरू केलाय, तिथे काहीतरी उपद्व्याप करून ठेवेल आणि सगळ्या बायका माझ्यावर असतील. अहो तुमची सून इतकी धडपड करते तर तिचं कौतुक करायचं सोडून कटकट कसली करता? काय चुकलंय आईचं? तुम्ही उगाच वहिनीला बॅकिंग देऊ नका काकू. काय देऊ नका? पाठिंबा. आता घरातले सगळे तिच्या विरोधात झाल्यावर मलाच द्यावा लागणार ना पाठिंबा. काही गरज नाही. आता येऊ दे तर खरी, खडसावून सांगते तिला. 4 दिवस माझा श्रेयस घरात काय बसला, लगेच तिला पंख फुटले. आणि हे आत नाही इथे स्वतः सतत खुर्चीला चिटकून बसायचं आणि तिला सांगायचं जा आकाशात उंच उड, मी आहे तुझ्या पाठीची. आई हे मात्र तू खरं बोलली असा. म्हणजे बघ ना, कामं घरातली सगळी तुला करावी लागतायत. कुठे आहे तुझा आवाज? बोल तू काहीतरी. काय ग, तू नोकरी करते ते चालते का? वागवा. अहो काय वागवा? मी नोकरी करते म्हणजे पैसे कमवायला जाते आणि पैसे कमवायला ना अक्कल लागते. अच्छा, म्हणजे अश्विनीला अक्कल नाही, ती बिंडो काय? असेल नाही तर नसेल, पण मी तिला हा बिझनेस करू देणार नाही. काय हो, अजून अश्विनी कशी नाही आली घरी? आता ती आल्याबरोबर काही बोलू नकोस. सगळे हजर असतील तेव्हा बोल. संजू ऐका, तुम्ही दोघांनी प्रॉमिस केलं होतं घरी आल्यावर अभ्यास करणार. चला आता अभ्यासाला. आई चहा झाला? नाही. तू सांगितलं असतंस ना तर करून तयार ठेवला असता, आल्याला हातात सुद्धा दिला असता. हो ना? तसं नाही हो आई, मयू घरी नव्हती ना म्हणून विचारलं तुमचा चहा झाला का. अश्विनी, तुझा सासरा उत्तम चहा करतो, माहितीये ना तुला, की विसरलीस? बाबा हे आलेत का? नाही, शिल्पी देखील रनिंगला गेलीये. मी घर आवरते आणि स्वयंपाकाचं बघते. ऐश्वर्या राय आलीये का? आलीये. आई तुमचा चहा ठेवलाय. अरे वा, आज एकदम वेगळ्याच थाटात आहे. अगं थाट कसला, मी रोज अशीच तयार होते ना संध्याकाळी. नाही पण आता खरं तर उलट झालं पाहिजे, कारण तू कामासाठी घराबाहेर पडतेस म्हटल्यावर दादांनी तुझ्यासाठी तयार व्हायला पाहिजे ना. कॉफी घेणार का? तुझ्यासाठी कॉफी आणते मी. अति हुशार बाई आहे ही. नवऱ्याला डॉमिनेट करण्याचा बरोबर प्लॅन आखून ठेवलाय. दाखवताना असं दाखवते मी कशी साधी भोळी चांगली. ऑस्कर मिळायला पाहिजे हिला तिच्या ऍक्टिंग साठी. जा आधी फ्रेश हो. नको, आधी कॉफी घेते.
चहा घेणार? कधी आलीस तू? हे काय थोड्या वेळापूर्वीच. बरं आहे ना सगळं? कसं चाललंय पार्लरचं काम? असं काय करता हो, अजून सुरू व्हायचंय ना. करणारच ना? म्हणजे सुरू करणारच आहे मी. एका अर्थी बरंच झालं नाही. पटेल भाऊजींकडे जाण्याचे माझे कष्ट वाचले. अश्विनी जास्त उडू नकोस. बिझनेस मधला बी सुद्धा कळला नाहीये तुला अजून. हो पण आत्मविश्वास मधला ए कळलाय ना मला. मग बिझनेस मधला बी सुद्धा हळूहळू कळेल. आणि काय आहे ना, माझं काही चुकलंच तर तुम्ही आहात ना मला सांगायला. तुमचा अनुभव कधी कामी येणार. काही गंमत आहे ना. मी जेव्हा पटेल भाऊजींना भेटले तेव्हा तुम्हाला ऑफिस कसं मिळावं यासाठी प्रयत्न केले. आणि तुम्ही काय केलं? मला ऑफिसची जागा कशी मिळू नये यासाठी प्रयत्न केले. तरी सुद्धा पटेल भाऊजींनी त्यांची ऑफिसची जागा मला दिलीच. आता तुम्ही कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केलात ना. हा तर कुठपर्यंत होतो आपण? हा तर लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे एक उत्तम शिक्षक होते. अजून सांगा ना आबा, ऐकायला छान वाटतंय. बर बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासून हुशार होते, तेजस्वी होते, धाडसी होते. कुणावरही झालेला अन्याय त्यांना सहन नाही व्हायचा. मग त्यांना जेलमध्ये का टाकलं आजोबा? ते स्वातंत्र्याच्या चळवळीचा एक भाग होते. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी एक महाग्रंथ लिहिला. त्याचं नाव गीता रहस्य. गीता रहस्य? हा. नावच एवढं मोठं आहे, बुक केवढं मोठं असेल. खरं तर लोकमान्य त्यांचं नाव नाही आहे, ही लोकांनी त्यांना दिलेली पदवी आहे. आजोबा ते कसे दिसायचे? आबा मला तर टिळकांना भेटायचीच इच्छा होते. किती छान होते ना ते, हुशार अँड ब्रेव्ह पण. आजोबा तुम्ही आता ती स्टोरी सांगितली त्याचा खरं तर एक पिक्चर असायला हवा होता. म्हणजे आम्हाला कळेल ते कोण होते, कसे दिसायचे, ती जेल कशी होती, एवढी मोठी होती. म्हणजे जसं की टिळकांनी गणेश उत्सव कसा सुरू केला, भाषण कसं दिलं. तुम्हाला आता टिळकांना भेटता येईल लवकरच. तुला पण कुहू. कसं काय आबा? आता बघा आपल्या झी मराठीवर 9:30 वाजता 21 डिसेंबर पासून रोज लोकमान्य टिळकांची जीवनगाथा आपल्याला बघायला मिळेल. आम्ही रोज बघू शकतो? अगदी रोज. पण त्याच्या आधी आपला होमवर्क करायचा, जेवण करायचं आणि नंतर लोकमान्य टिळकांची कहाणी बघायची. तर हे सगळ्या बायकांना कळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगा सगळ्या बायकांना की ती असं असं चालू करतेय. हा तुम्ही करा ना तुमच्या लेवलला थोडं मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे पाठिंबा नाही, ते बॅकिंग. बॅकिंग मी जे म्हणतेय ना, मार्केटिंग म्हणजे जाहिरात. अय्या जाहिरात. मी काय करू बाई? तुम्ही काय करायचं म्हणजे आपल्या इथल्या सगळ्या बायकांना सांगा की बहिणी असं नवीन पार्लर चालू करतेय आणि तिच्याकडे सगळ्या ट्रीटमेंट्स खूप छान आहेत. म्हणजे आयब्रो, थ्रेडिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्सिंग आणि फेशियल तर म्हणावं तिचं सगळ्यात भारी आहे. असं सगळ्यांना सांगा, म्हणजे गर्दी वाढायला पाहिजे असं. हा हे तर काम मी छानच करेन. काकू मला माहिती होतं तुम्ही हे काम उत्तम पद्धतीने करू शकता, मला गॅरंटी होती. ठीक आहे, आता हे काम एकदम मनापासून करा. आणि आपलं हे बोलणं झालंय, म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलंय, हे तुम्ही तिला सांगू नका. का ग? अहो का ग एवढं अगदी काय संशयाने विचारताय? नमस्कार, मी अश्विनी वाघमारे आणि मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की मी स्वतःचा ना ब्युटी पार्लर सुरू करते, अश्विनी ब्युटी पार्लर. तुम्ही नक्की या. म्हणजे पहिल्या 50 कस्टमर्सना ना खूप छान ऑफर्स आहेत, तर नक्की या. ओके, झालं का ग नीट? हा बघ. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे आणि मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की मी स्वतःचा ना ब्युटी पार्लर सुरू करते, अश्विनी ब्युटी पार्लर. तुम्ही नक्की या. एकदम परफेक्ट बोललीस.
झालं बाई एकदाच. आता हा व्हिडिओ आहे ना सोसायटीच्या ग्रुपवर टाकूया. हो, आणि त्यासोबत ना ऍड्रेस टायमिंग सगळं मेन्शन करूया आणि आपण ठरवलेला ऑफर सुद्धा. हा, आणि आशूचा नंबर पण. हे आता माझा नंबर कशासाठी? अगं त्या बायका अपॉइंटमेंट घ्यायला तुझ्याकडे फोन करणार ना, त्यासाठी. हो ग, लक्षातच आलं नाही. ए चल ना, इकडचं लवकर आवरून घेऊया, पार्लर मध्ये जाऊन खूप काम आहेत. आता त्याचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये, कारण ते काम ज्या माणसाकडे सोपवलंय ना, तो ते काम परफेक्ट करणारच. होय, हे किती? 1 2 डोळे तर व्यवस्थित दिसताय तुझे. प्रॉब्लेम काय? अरे क्या हुआ बोलो तो. चिल्लाता क्यों है? ए रुक, बात कर रहा हूं ना. हुआ क्या? वो कैसा लगा है तुमने? वो अरसा ऐसा टेढ़ा मेढ़ा, ऐसा सरल रेशे में होना चाहिए ना अरसा. कैसा काम करता है रे तू? अभी एक ही अरसा लगा है तूने. अभी एक कितना अरसा लगाना बाकी है? साहेब मराठीतून बोला, मला मराठी येतं. बिली बाउंडिंग, तुला हे आधी सांगता येत नाही का? आधी कशाला बोलला? क्या हुआ साहब? हिंदी बोलतो मग मला म्हणतो चल काम कर. तोंड काय बघतो? आणि तू काय तोंड बघत बसलाय? कापलं ते लवकर. अरे यार, तुमच्याकडून कधी काम पूर्ण होणार? आणि अश्विनी ब्युटी पार्लर हे नाव सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. काय अहो, पण तिने तर कधी काय कोर्स केल्याचं आठवत नाहीये. तर घरातच असायची हो ना. अहो, हे सगळं ती घरात राहूनच करायची. हो. आता मला सांगा, आपली मिसेस आश्रय सोसायटी कोण आहे? अहो, वाघमारेंची मुलगी शिल्पी. अहो, ती स्पर्धा कोणामुळे जिंकली? अश्विनीमुळे. म्हणजे? अहो, तिचा मेकअप अश्विनीने केला होता स्पर्धेच्या वेळी. हो का? हो, माझे पण आयब्रो तिने एकदा केले होते, खूप छान केले होते. मग ती छानच करते सगळं. अहो, पण घरातल्या घरात करणं आणि डायरेक्ट पार्लर मध्ये करणं म्हणजे फरकच असतो ना. अहो तांबे, तुमची सुरेखा घरासमोर वेगळी रांगोळी काढते आणि स्पर्धेमध्ये वेगळी काढते, असं नाही ना. सारखीच काढते ना. मग हा, हे बाकी बरोबर बोललात. अहो, अश्विनी पहिल्या 50 बायकांना डिस्काउंट देणार आहे. तर काहीही करायचं असेल तर कुठे जायचं? हार्टली कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी, तुझं खरोखर मनापासून खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुम्ही नक्की या. अगं, मी तर येणारच, तसं मी तुला सांगितलंही होतं, पण तू इतक्या लवकर माझ्या घरी मला इन्व्हिटेशन द्यायला येशील असं वाटलं नाही. अहो, मला तरी कुठे माहित होतं की मी माझं पार्लर इतक्या लवकर सुरू करणार आहे. सगळं इतकं पटापट झालं ना. अगं, अशाच गोष्टी खूप छान होतात. बऱ्याचदा आपण परत ठरवतो, पण काही गोष्टी मनासारख्या होतच नाही. हो, बघा ना, म्हणजे इतकं सगळं पटपट होणं. मला तर आता असं होतंय ना की हे करू की ते करू, हे बघू की ते बघू. खरं सांगू का, स्वतःचा बिझनेस करणं खूप कठीण आहे. माझी इतकी दमछाक होते म्हणून सांगू तुम्हाला. आता गंमत बघ ना, जॉब करणं हे तुझ्या सोयीचंच होतं, पण तरीही तुझा आत्ताचा चेहरा आणि तेव्हाचा चेहरा किती फरक आहे. तुझा चेहरा थकलेला नाही वाटत आहे, उलट तुझा चेहरा तरतरीत वाटतोय. आपला बिझनेस करणं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन जॉब करणं यात खूप फरक आहे. एक सांगू मी तुम्हाला, तुम्हाला भेटल्यावर ना मला माझ्या बहिणीला भेटल्यासारखं वाटतं. अगं, बहीण म्हणतेस आणि आहोजाऊ काय करतेस? कुंदा म्हण मला, कुंदा. सॉरी, कुंदा. हा, बरोबर. कुंदा, त्या दिवशी तू जे माझ्यासाठी केलंस ना, ते फक्त माझ्या आईनेच केलं असतं. हे घे आणि डोळ्यावर ठेव. मी ड्युटीवर आहे ना, असं नाही करू शकत. आता तू ड्युटीवर नाहीयेस, आता तू फक्त माझ्या घरी आलेली माझी बहीण आहेस. आता तू काहीही न बोलता हे डोळ्यावर ठेव आणि शांतपणे जाऊन बस. मला असं वाटलं की माझी बहीणच भेटली म्हणून. मला ना माझ्या आईला खूप भेटावंसं वाटतंय ग. अगं, मग जाऊन भेट ना तिला. आईची माया वेगळीच असते. नव्हतं
बोललो की माझी कार कट करून दे, कारण हा सगळं तिरपे तिरपे कट करत होता आणि ह्याला स्ट्रेट कट करता पण येत नाही. पण मला पेंडिंग छान करायला येते ना. पुरे शांत बसा आता. आणि कू जरा फ्रेश होतो, चेहरा स्वच्छ कर तुझा. काय उच्चार म्हणलं या पोरानी. आता तू चेहरा धुवून काढायला ना 1 तास लागेल. आजी 1 तास नाही 1 मिनिट. माझ्या मम्मीची एक क्रीम आहे, ती मम्मी रोज रात्री झोपताना लावते आणि मग कापसाने पुसून घेते. मग तिचा सगळा मेकअप निघतो. तू आता आपला चेहरा स्वच्छ कर. आबा पण तुम्ही ह्याला रागवा. नक्की रागवणार, नक्की. कळलं? आता तुम्ही पळा, अभ्यासाला लागा. अरे अभ्यासाच्या वेळेला तुम्ही असली कामं करता, आईला कळलं तर आई काय म्हणेल. संजू, सगळं सामान नीट आवरून ठेव आणि परत कुला त्रास द्यायचा नाही. कळलं? चला चला पळा 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 पटकन. चला, एका गोष्टीचा आनंद वाटतो बा. अश्विनीच्या व्यवसायामध्ये कोणीतरी प्रमोशन करायला मदत करतंय. थँक्यू. चलो येते मी आता. बाय गर्ल्स. राजू मावशी, मला वाटतं ना हिला चेकअपची गरज आहे. ऐक ना, मी तिचं चेकअप न करता सांगू शकते. ती फुल पागल आहे, पागल. आशू, शिल्पी अजिबात नॉर्मल नाही. तो तयार आहे माझ्याशिवाय राहायला कायमचं आयुष्यभर. सगळं तुझ्यामुळे झालंय अश्विनी वाघमारे. आय हेट यू. तुझ्याही आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. हा शाप आहे माझा तुला. शिल्पी इथे आली आणि इतकं चांगलं वागली म्हणजे तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. काय बोललीस तू? परत बोल. अशू, तुला कळालं शिल्पी गोड बोलतीये म्हणजे नक्की काहीतरी करणार आहे. तुला खरंच कळालं? राजू मावशी, आपल्याला ना सोसायटीमध्ये पेढे वाटायला पाहिजेत, पेढे. कारण आई आज आत्याच्या बाबतीत पहिल्यांदा करेक्ट विचार करते. हो, सुधारतीये माझी मैत्रीण, सुधारतीये. तुम्ही दोघी पण ना घेऊन गेलं पाहिजे, तरच मी जाईन. मी कुठेही जाणार नाही. श्रेयस, बाबा मी जाणार नाही सांगितलं ना, बस. जाऊ दे ना बाबा, हे असं होणार हे मला माहीतच होतं. माझ्या दोन्ही मुलांनी बालिशपणा करत राहावं हे मला अजिबात पसंत नाही. शिल्पी आपलं स्वतःचं घर सोडून इथे येऊन बसली आहे, त्यामुळे तू तुझ्या सासू सासऱ्यांसोबत संबंध तोडलेत आणि म्हणून अश्विनीला देखील तिथे जाता येत नाही. तुम्हाला तुमची अक्कल यायची आतापर्यंत मी वाट बघत होतो. सण असो सब असो काही फरकच पडत नाही. तुमचा मूर्खपणा बंदच होत नाही. आता बास झाला. शिल्पीने तिच्या घरी जायचं की नाही जायचं यात मी पडणार नाही, पण अश्विनीला तिच्या माहेरी जाताना कोणीही अडवणार नाही. आणि श्रेयस, अश्विनीची जर इच्छा असेल की तू तिच्या सोबत जावस तर तू जायला हवं. बाबा, मी माझ्या बहिणीला वचन दिलंय की जोपर्यंत तिचा संसार मार्गी लागत नाही तोपर्यंत मी त्या घरात जाणार नाही. नाही दादा, तू गेलास तरी चालेल. मला असं वाटतं की बाबा म्हणतात ते अगदी बरोबर आहे. वहिनीचं नवीन पार्लर चालू होतंय. तिला वाटणारच ना तिचे आई वडील तिथे असावेत. तिच्यासाठी ही तिच्या आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे. सो ठीक आहे, तू गेलास तर काय प्रॉब्लेम नाही मला. झालं तर मग विषय संपला. माझे निर्णय मी स्वतः घेतो आणि कोणी सांगितल्याने ते मी बदलत नसतो. मी तिथे जाणार नाही आणि ज्याला जायचंय ते मी स्वतः जाऊ. तू इथे काय करतेस?
माझ्या मैत्रिणीला पेडिक्युअर करायचं होतं, तिच्यासोबत आले होते मी. हो, मग कुठे आहे ती? ती ना फार घाबरट आहे. पोलीस आलेत म्हटल्यावरती बाहेरच्या बाहेर पळूनच गेली बहुतेक. हो का? हो. हे बघ शिल्पी, तुझं ना आम्हाला ना जरा घरगुती बोलायचंय. स्टे अवे, स्टे अवे. वहिनी अगं काय तू असं काय करतेयस? तुला माहिती नाही का, कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर त्याआधी आपल्याकडे त्याचं लायसन्स असावं लागतं. थँक गॉड मी आज इथे होते म्हणून सगळी सिच्युएशन सांभाळली मी. नसते तर काय झालं असतं? तुझ्या पार्लरला आज खरोखर टाळा लागला असता. थँकफुली मी होते, सिरियसली. आपली इच्छा नसताना दुसऱ्याला उगाचच गिफ्ट देऊ नये ना. म्हणजे काय झालंय? तुला माहित होतं ना पार्लरसाठी लायसन लागतं आणि मी त्यासाठी अर्ज केलेला नाहीये, हेही तुला माहित होतं? अगं नाही, नाही खरंच नाही. म्हणजे मला असं वाटलं की हे सगळं करून तू मोकळी झाली असशील. अगं तू इतक्या एफिशियंटली आणि इतक्या कॉन्फिडेंटली सगळं करत होतीस. नाही, तुला खात्री होती मी हे सगळं केलेलं नाही. का करतेस तू असं सांग ना. तुला काय वाटतं मी हे सगळं एकटीसाठी करते? मी हे सगळं ना आपल्या कुटुंबासाठी करते. अशी आपल्या घरी काय परिस्थिती आहे याची जाणीव नाहीये का तुला? फॅमिलीची हेड आहेस ना, मग तुला कळायला हवं. ग मयू, कुहू तुझ्या कुणीच नाहीयेत का? तू सतत सतत काही ना काहीतरी करत असते आणि मला सतत हरताना बघून तुला आनंद होत असतो. हो, कारण मी तुला जिंकताना बघूच शकत नाही. कालपर्यंत जे करत होतीस ते सगळं नाटक होतं. तसंच समज. तू नाही का नाटक करतेस? तुझ्याकडून थोडंफार नाटक करायला शिकलंच पाहिजे ना. वरवर सतत चांगलं वागून माझी सख्खी माणसं माझ्याकडनं हिरावून घेतलीस. माझे आई वडील, माझा नवरा आणि आता माझा मुलगा. मला सुख कसं मिळणार नाही याची पूर्णपणे सोय केली होतीस तू. मग मी तुझ्या सुखाचा का विचार करायचा ग? नको करूस हा. नको करूस माझ्या सुखाचा विचार. माझ्या कुटुंबाच्या सुखाचा ना मी विचार करेन, तू नाही करायचास, कळलं? हाच ओव्हर स्मार्टनेस तुला खूप महागात पडेल. कसं आहे ना, मी अजून माझी नखं काढलेली नाहीये. मग नखं काढच तू, पण त्याच्या अगोदर जो हा चांगुलपणाचा आवा आणतेस ना तो बंद कर. जे तुझ्या मनात आहे ना तेच बाहेर दाखव. सोंग आणण्याचा प्रयत्न नको करूस तू. तू आणलेलं चालतं? मी सोंग आणते? हो, ऑफकोर्स. ऑफकोर्स तू सोंग आणतेस. चांगुलपणाचं सोंग. कशी मी आदर्श बायको आहे, कशी मी आदर्श सून आहे, कशी मी आदर्श आई आहे, हे सगळं सोंग तर आहे. मग मी आणलेलं का चालत नाही? आणि तू दे ग, ज्यांना पटवून द्यायचंय त्यांना पटवून दे की शिल्पी कशी वाईट वागते, मला फरक पडत नाही. काय ग? अरे तू मला म्हणालास ना की तुझ्या मित्राला जाऊन भेटायचंय. तू ह्या वेळेला माझ्या बरोबर चल ना, म्हणजे नंतर एकदा त्याची ओळख झाली ना की मी जाऊन भेटेन. ठीक आहे, एक काम करतो, फॉर्म भरलास ना की मला फोन कर, मी सांगतो तिथे येऊन भेट, मग आपण एकत्र जाऊया. अजून एका गोष्टीबद्दल बोलायचं होतं तुझ्याशी. ताई, शिल्पीबद्दल बोलायचं असेल तर आता नको. बाय द वे, अरे काय? प्राऊड ऑफ यू. अरे हे काय आता? अगं माईने तुझा व्हिडिओ बघितला, इतकी खुश झाली विचारू नकोस. माईने माझा व्हिडिओ खरंच बघितला? जवळपास 100 ते 150 वेळा तो व्हिडिओ बघत होती. शेवटी आप्पा ओरडले तेव्हा मोबाईल बाजूला ठेवला. बरं, नंतर आप्पा मोबाईल घेऊन बसले आणि व्हिडिओ बघायला लागले. काय म्हणते, एकदा येऊन भेट ना त्यांना. दोघेही तुझी खूप आठवण काढत असतात.
आप्पा बोलले का तसं काय? म्हातारे आई वडील आहेत ना, काही बोलत नसतात, पण त्यांच्या तरुण मुलांना खूप काही ऐकू येणं त्यांना अपेक्षित असतं आणि त्या मुलांनी ते समजून घेणं सुद्धा. अगं बाबा बोलतायत जात तर काय येत नाही. मला हे जोपर्यंत माई अप्पांकडे घेऊन जात नाही तोपर्यंत मी तिथे जाणार नाही. माई अप्पांना किती त्रास झाला तरी आपण ऑफिसमध्ये भेटूया. ठीक आहे. तुम्ही तेवढ्यासाठी तयार झाला? इंटरव्ह्यू आहे माझा, त्या साईडलाच जातोय. हे तुझं कामही करेन. देत इंटरव्ह्यू कुठे आहे? नोकरी मिळालं तर कळेलच. तुम्ही काही बोलला नाहीत मला इंटरव्ह्यू बद्दल? म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला तुझी परमिशन घ्यायला हवी. सॉरी हा, चुकलं. परमिशन नाही घेतली तुझी. श्रेयस, इंटरव्ह्यूला चाललंयस ना? 1 मिनिट थांब. अंगारा लावून जा. अश्विनी ये इकडे. अंगारा लावताल. आई चल, मला उशीर होतोय. अरे 2 मिनिटं थांब. लाव त्याला अंगारा, मी दही आणते. घे. तुम्ही मला ऑफिसला घेऊन जाणार होतात ना? हे तर तुझ्या माई अप्पांचं घर आहे, तुझं माहेर. तुम्ही मला इथे घेऊन आलात? जा, त्यांचे आशीर्वाद घे. त्यांना आमंत्रण दे तुझ्या पार्लरच्या उद्घाटनासाठी. पण काल तर तुम्ही यायला तयार नव्हतात. तरुण मुलांना खूप काही ऐकू येण्याची गरज असते आणि ते समजून घेण्याची सुद्धा. आज माझा इंटरव्ह्यू आहे, तर माझ्या आईने मला अंगारा लावायला सांगितलं. माझ्या हातावर दही दिली. बाबांनी मला ऑल द बेस्ट सांगितलं. म्हणून जा. तुम्ही आत नाही येणार? त्यांच्या जावयाकडे त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगण्यासारखं काही नाही. तुझ्याकडे आहे, जा भेट त्यांना. तुझा हट्ट होता की मी तुला इकडे घेऊन यावं, म्हणून मी घेऊन आलो. पण इथून पुढे तुला एकटीला जावं. मला तुम्हाला नाही थँक्यू वगैरे बोलू नकोस. तुझ्यासाठी नाही केलंय मी. लोकांनी ऑलरेडी मला मी कसा वाईट आहे असं ठरवून मोकळे झालेत. आता अजून नको ना, म्हणून म्हटलं चला तुला घेऊन जाऊया. एनिवे तू जा, माई अप्पांना भेट. मी माझा इंटरव्ह्यू द्यायला जातो. अहो मी कशी आहेस बाळा तू? असले आप्पा कशी आहेस?
आणि अशी अचानक आता तुम्हा दोघांसाठी ना एक छान बातमी घेऊन आले. अगं अगं असं काय एवढ्या लवकर निघतेस तू? एकतर एवढ्या दिवसांनी आली. थांब ना ग अजून थोडा वेळ. अगं मला पण खूप बसावं असं वाटतंय, पण पार्लरमध्ये खूप कामं खोळंबली आहेत ग. बरं थांब, मी तुला डबा देते, शिरा देते हा डब्यामध्ये. नको माई. अगं अगं असू दे, मुलांना खाऊ आलेच. ती नाही ऐकणार का, ती देणारच शिरा. बघा तरी. पण आशू, खरंच खूप बरं वाटलं आज आलीस. येत जा अशी साधना मला. आणि हो, मला खात्री आहे श्रेयस सुद्धा नक्कीच मार्गी लागेल लवकर. काळजी नकोस. तुम्ही सुद्धा तब्येतीची काळजी घ्यायची आणि गोड जास्त खायचं नाही. जास्त काय खाणारच नाही मी आता. हा हा, फक्त तू पार्लरचं ओपनिंग करणार आहेस ना, तेव्हा मात्र पेढे खाणार त्याचे 1/2 किलो. आता थोड्या वेळापूर्वी म्हणाला खाणार नाही म्हणून, आणि लगेच असं म्हणताय. माई बघ तरी. काही सांगू नकोस त्यांचं मला, मी चांगलंच ओळखते त्यांना. हा डबा घे. येऊ मी? सावकाश जा. आशू, बाई, काळजी घे. येणार आहे मी 1/2 किलो पेढे खायला. येऊ? हो.